बातमी लाडकी बहीण योजनेबाबतची। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी लाडक्या बहिणींसाठी खुशखबर दिली। लाडक्या बहिणींकरता पुढच्या हप्त्यासाठी 3600 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला। आजपासून त्यांच्या खात्यावर रक्कम जमा होईल असं अजित पवारांनी सांगितले। मंत्र्यांनी सूचना केलेली होती। आज जवळपास 3600 कोटी रुपये आमच्या लाडक्या बहिणींच्या करता या महिन्याचे आम्ही डीबीटीवर पाठवलेले आहेत। उद्या त्यांच्या अकाउंटला ते पैसे मिळतील आणि तोही एक महत्त्वाचा निर्णय आज झालेला आहे। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे। अजितदादांनी सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे वाटपास मंजुरी दिली असून आज अखेर बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। काही बहिणींच्या मोबाईलवर मेसेज देखील आलेले आहेत, काहींच्या बँक खात्यामध्ये पैसे सुद्धा जमा झाले आहेत। सर्व लाडक्या बहिणींना जूनच्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली होती, परंतु आता या बहिणींची प्रतीक्षा संपली असून आज अजितदादा पवार यांनी मोठी घोषणा केली आहे। आजपासून सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। आज जूनचा हप्ता वाटपाला सुरुवात झाली आहे। बँकेमध्ये चेक सुद्धा जमा झाला आहे। काल बैठकीमध्ये मोठा निर्णय झाला आहे। काल रात्री एक मीटिंग या ठिकाणी घेण्यात आली होती, ज्याच्यामध्ये सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे की आता लाडक्या बहिणींना खूप उशीर होत आहे। आता जर आपण पाहिलं तर जवळपास भरपूर लाडक्या बहिणींना मेसेज सुद्धा आलेले आहेत, परंतु भरपूर लाडक्या बहिणी अशा सुद्धा आहेत ज्यांना मेचा हप्ता आलेला नव्हता। तर त्यांनी काय करायचं आहे जेणेकरून त्यांना जूनचा हप्ता सुद्धा येईल किंवा आता जूनचा हप्ता कोणाकोणाला मिळणार आहे हे सुद्धा सांगणार आहे। परंतु आनंदाची बातमी म्हणजे आजपासून लाडक्या बहिणींना जूनचा हप्ता जो आहे तो मित्रांनो वितरणाला या ठिकाणी सुरुवात झाली आहे। आपण जर या ठिकाणी पाहिलं तर 12च्या पुढे हे पैसे वाटपाला सुरुवात झाली आहे। आता आज हे पैसे कोणत्या बँकेमध्ये येणार आहेत? SBI असेल, बँक ऑफ इंडिया असेल, ICICI बँक असेल, बँक ऑफ बडोदा असेल, पोस्ट खाते असेल, तसेच कोणत्या जिल्ह्यापासून सुरुवात होणार आहे तर पुणे, रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूर अशी महत्त्वाची 12 ते 13 जिल्हे आज वाटप होणार आहेत। बघा, आज आहे 30 जून, आज शेवटचा दिवस। आजपासून वितरणाला सुरुवात झाली आहे। 30 जून, 1 जुलै, 2 जुलै, 3 जुलै असे 4 ते 5 दिवस हे वाटप कंटिन्युअस सुरू राहणार आहे। आताची सगळ्यात मोठी आणि ब्रेकिंग बातमी आलेली आहे। लाडक्या बहिणींनो, आज जर तुम्हाला पैसे आले नाही तर काय करायचं आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। तसेच आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत, उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होतील आणि परवा कोणते जिल्हे असणार आहेत याची सुद्धा माहिती मी तुम्हाला देणार आहे। त्यामुळे तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून हा व्हिडिओ पाहत आहात हे कमेंटमध्ये नक्की सांगा। तसेच आज तुम्हाला पैसे आले की नाही हे सुद्धा कमेंटच्या माध्यमातून अवश्य कळवा, जेणेकरून इतर माता भगिनींना सुद्धा समजेल की सध्या आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे आले आहेत आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे आले नाहीत। लाडक्या बहिणींसाठी सर्वात आनंदाची बातमी म्हणजे लाडक्या बहिणींना यासोबतच 50,000 रुपये, काही लाडक्या बहिणींना 1 लाख रुपये सुद्धा सरकार अनुदान देत आहे। बिनव्याजी कर्ज सुद्धा सरकार देत आहे, ते तुम्हाला सुद्धा लवकरच सांगणार आहे। परंतु लक्षात घ्या, सर्व लाडक्या बहिणींनी महत्त्वाचे 3 ते 4 कामे या ठिकाणी करायचे आहेत। आपले बँक खाते व्यवस्थित आहे की नाही हे चेक करायचं आहे। सगळं व्यवस्थित चालतंय की नाही, आधार कार्ड लिंक आहे का, रेशन कार्ड व्यवस्थित आहे का, या सगळ्या गोष्टींची माहिती स्वतः आपल्याला चौकशी करून आज करायची आहे। अन्यथा सगळ्या लाडक्या बहिणींना पैसे येतील आणि तुम्हाला येणार नाहीत। बघा, काल रात्री विशेष झालेल्या बैठकीमध्ये सरकारने निर्णय घेतला आहे की जूनचा हप्ता 1,500 रुपयांचा आहे। 1,500 रुपये तुम्हाला मिळणार आहेत आणि ज्या लाडक्या बहिणींना मेचा हप्ता आला नाही त्यांना 1,500 असे 3,000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती येणार आहेत। आज तुम्हाला जवळपास 12च्या पुढे मेसेज यायला सुरुवात झाली आहे। भरपूर लाडक्या बहिणी याच प्रतीक्षेमध्ये होत्या की पैसे कधी येतील, परंतु आज त्यांची जी काही प्रतीक्षा आहे ती संपलेली आहे। भरपूर लाडक्या बहिणींना माहीत नसेल, परंतु जवळपास 20 लाख लाडक्या बहिणींना स्वतःचं घरकुल हे सुद्धा सरकार देत आहे। ज्या लाडक्या बहिणींनी अजूनही घरकुल योजनेचा फॉर्म भरलेला नाही अशा लाडक्या बहिणींना एक विनंती आहे की पटकन घरकुल योजनेचा फॉर्म भरून घ्या, म्हणजे तुम्हाला सुद्धा तिथे त्याचा फायदा सुद्धा होणार आहे। आणि भरपूर लाडक्या बहिणींनी व्हिडिओला आपल्या लाईक करत नाहीत, चॅनलला सबस्क्राईब देखील करत नाहीत, पटकन करा आणि संपूर्ण व्हिडिओ पहा। तर मित्रांनो, आज या जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना पैसे मिळाले आहेत, तर जिल्हे कोणते आहेत आणि आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे भेटणार आहेत हे सुद्धा आपण या ठिकाणी जाणून घेऊया। तसेच ज्या महिलांना अजूनपर्यंत मे महिन्याचा
हप्ता मिळाला नाही त्या महिलांनी काय करायचे आहे हे सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ लक्षपूर्वक पहा. लाडक्या बहिणींना जूनचा हप्ता आता वाटप करणे सुरू झाले आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. आज खूप साऱ्या बहिणींना पैसे आल्याचा देखील मेसेज आलेला आहे. तर आता ते कोणकोणते जिल्हे असणार आहेत ज्यामध्ये आज पैसे जमा होणार आहेत, परंतु त्याआधी तुम्हाला हे 3 ते 4 कामे करणे आवश्यक असणार आहे, अन्यथा तुम्हाला हप्ता मिळणार नाही. तर ती कामे कोणती आहेत सविस्तर या ठिकाणी आपण पाहून घेऊयात. तर बघा, लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना राज्य शासनाची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. बघा, सर्वात महत्त्वाची योजना आहे. महाराष्ट्राच्या कुठल्याही जिल्ह्यामध्ये गेलात, कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये तुम्ही गेलात तरी देखील तुम्हाला लाडकी बहीण योजनेची चर्चा पाहायलाच मिळणार आहे. मित्रांनो, ही एवढी लोकप्रिय योजना आहे की लाडक्या बहिणींच्या तोंडून फक्त लाडकी बहीण योजनेची चर्चा पाहायला मिळते. लाडकी बहीण योजनेचे पैसे आले होते म्हणून हे घेतलं ते घेतलं, किंवा लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नाहीत अशा चर्चा आपल्याला महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. या योजनेची सुरुवात गेल्या वर्षी झालेली आहे आणि या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. बघा, दर महिन्याला 1500 रुपये तुम्हाला दिले जातात. आता जर आपण पाहिलं तर सध्या 2 ते 3 महिन्यापासून हा जो काही हप्ता आहे तो 1 महिना उशिराने मिळत आहे. म्हणजेच काय, तर मेचा हप्ता जूनमध्ये, जूनचा हप्ता जुलैमध्ये, अशा पद्धतीने 1 महिना उशिराने हा जो काही हप्ता आहे तो आपल्याला मिळताना दिसतोय. पण टेन्शन घेऊ नका, काळजी सुद्धा करू नका. लवकरच हे सुद्धा रेग्युलराईज होईल आणि जो तो हप्ता ज्या त्या महिन्यामध्ये देण्याचा प्रयत्न सरकारचा असणार आहे. आता पुढची जबरदस्त माहिती पहा. जुलै 2024 पासून या योजनेचे पैसे पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा केले जात असून आतापर्यंत या योजनेच्या पात्र महिलांना एकूण 11 हप्ते देण्यात आले आहेत. पाहू शकता, बघा, एकूण 11 हप्ते जे काय आहे ते देण्यात आलेले आहेत. म्हणजेच काय, जेवढ्या महिला पात्र राहिलेल्या आहेत आतापर्यंत तेवढ्या महिलांना 11 हप्ते देण्यात आले आहेत. 11 हप्त्यांचे पैसे किती होतात, तर बघा 16,500 रुपये. 16,500 रुपये महिलांना आतापर्यंत वाटप करण्यात आले आहेत. 11 हप्त्यांचे 16,500 रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत. आणि आता जर आपण या ठिकाणी पाहिलं तर पुढचा हप्ता म्हणजेच आता जूनचा हप्ता जो आहे तो 12वा हप्ता आपल्याला मिळणार आहे. आणि या 12व्या हप्त्याचे 1500 रुपये आपण जर पकडले तर अशा पद्धतीने तुम्हाला 18,000 सरकारने दिलेले आहेत. म्हणजेच आता पुढचा हप्ता तुम्हाला जमा होईल तर त्यावेळेस तुम्हाला 18,000 रुपये सरकारतर्फे देण्यात येतील. म्हणजेच काय, तर जेवढ्या महिला पात्र राहिलेल्या आहेत 12व्या हप्त्यापर्यंत तेवढ्या महिलांना 18,000 रुपये जमा त्या ठिकाणी होणार आहेत. महत्त्वाची बाब अशी आहे की येत्या काही दिवसांनी या योजनेच्या पात्र महिलांना, बघा, या योजनेच्या पात्र महिलांना 12वा हप्ता सुद्धा मिळणार आहे. आता राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेच्या बाबत एक महत्त्वाचे विधान केलेले आहे. बघा, एक महत्त्वाचे विधान महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. खरं तर निवडणुकीच्या काळामध्ये लाडक्या बहिणींना 2100 रुपये दिले जातील असं वचन त्यांनी दिलं होतं. बघा, 2100 रुपये दिले जातील असं वचन दिलं होतं. आता 2100 रुपये कोणकोणत्या महिलांना पाहिजेत, बघा, 2100 रुपये दिल्याने फायदा काय होणार आहे तुमचा, तर बघा या ठिकाणी आपण पाहिलं तर 1500 रुपये तुम्हाला येत असतात. 2100 रुपये दिल्याने 600 रुपये थेट तुमचे वाढणार आहेत. 600 रुपयांची थेट वाढ होणार आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला फायदा होणार आहे. तर आता 2100 रुपये कोणकोणत्या महिलांना पाहिजेत, कोणकोणत्या लाडक्या बहिणींना 2100 रुपये पाहिजे, त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पटापटा लिहून पाठवायचे आहे. सरकार स्थापन झाल्याच्या नंतर याबाबतचा निर्णय घेतला जाईल असेही महायुतीच्या अनेक नेत्यांनी या ठिकाणी स्पष्ट केले होते. मात्र आता सरकार स्थापन होऊन सुद्धा 6 महिन्यापेक्षा अधिकचा वेळ झाला आहे, पण तरीही या संदर्भातील सकारात्मक निर्णय होऊ शकला नाही. बघा, सरकार स्थापन झालं, 6 महिने होऊन झालं तरी पण या ठिकाणी निर्णय हा झालेला नाही. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याबाबत महायुती सरकारकडून कोणतीच घोषणा झाली नसल्याने लाडक्या बहिणीमध्ये थोडीशी नाराजी आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र अखेर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या संदर्भातील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. बघा, स्वतः महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जी काही भूमिका केली आहे ती स्पष्ट केली आहे. आता जर आपण पाहिलं तर बघा, अधिवेशन पण सुरू होतंय, अधिवेशन पण या ठिकाणी सुरू होत आहे. अधिवेशनामध्ये हा नक्कीच मुद्दा उचलला जाईल 2100 रुपयांच्या संदर्भामध्ये. सोबतच बघा, 1500 रुपयांच्या संदर्भामध्ये रेग्युलर 1500 रुपये येत नाहीत, अशा पद्धतीचे वेगवेगळे जे काही मुद्दे ते उपस्थित केले जाऊ शकतात. आता बघा, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भूमिका काय आहे, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असे सांगितले आहे
की लाडकी बहीण या शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेतील पात्र महिलांना 2100 रुपये कधी मिळणार असं विचारलं जात आहे. तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की ज्या आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही सांगितलंय ते आम्ही नक्कीच करणार आहोत. पाहू शकता बघा, सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी जी बातमी आहे आम्ही जाहीरनाम्यामध्ये सांगितली आहे ते आम्ही नक्कीच पूर्ण करणार आहोत. म्हणजेच तुम्हाला 2100 रुपये सरकार देणार आहे. पण केव्हा त्याची अजून तारीख आलेली नाही. आता आपली अर्थव्यवस्था सुद्धा वाढत आहे, हळूहळू परिस्थिती सुद्धा चांगली होत जाईल आणि तेव्हा लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्यात येतील. आम्ही जाहीरनाम्यामध्ये दिलेले आश्वासन पूर्ण करणार आहोत. मात्र एकदा सगळी पूर्ण करणे शक्य नाही, पण दिलेलं आश्वासन नक्कीच पूर्ण केले जातील असे आश्वासन यावेळी पुन्हा फडणवीस यांच्या माध्यमातून देण्यात आले आहे. पाहू शकता बघा, 2100 रुपयांच्या संदर्भामध्ये जे काही आश्वासन आहे ते आम्ही पूर्ण करणारच आहोत असं पण या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलं आहे. त्यामुळे 2100 रुपयांची जी काही तुमची रक्कम आहे ती तुमची वाढणारच आहे. त्याच्यासाठी थोडा अजून वेळ तुम्हाला या ठिकाणी वाट पाहावी लागू शकते, पण 2100 रुपयाचा निर्णय तुमचा नक्कीच त्या ठिकाणी होणार आहे. परंतु आता सर्वात महत्त्वाची बातमी आलेली आहे. अजितदादा पवार यांनी मोठा निर्णय घेतला आहे. आजपासून सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. त्यांना असे मोबाईलवर मेसेज देखील आलेले आहेत. तर मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी आहे. आज कोणकोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून हा व्हिडिओ पाहत आहात ते सुद्धा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. तर लाडक्या बहिणींनो, असेच व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा. तसेच आपल्या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.